श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र। खरीप 2020 हंगामाचे पीक विम्याचे 134 कोटी रुपये धाराशिव जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग। केंद्र सरकारच्या नीती आयोगानं ठरवून दिलेल्या निर्देशांकाच्या अंमलबजावणीसाठी संपूर्णता अभियान टप्पा 2 ची सुरुवात आणि जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा राज्यस्तरीय गौरव। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती। खरीप 2020 हंगामातल्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना सरकारनं 134 कोटी 11,91,938 रुपये इतका निधी वर्ग करण्यास अंतिम मान्यता दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। धाराशिव जिल्ह्यातल्या 8 पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवड 6 मार्चला तर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड येत्या 13 मार्चला होणार आहे। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे, तर धाराशिव पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण महिला, तुळजापूर सर्वसाधारण, उमरगा अनुसूचित जाती, लोहारा नागरिकांचा मागास प्रवर्ग, कळंब सर्वसाधारण महिला, वाशी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, भूम सर्वसाधारण तर परंडा पंचायत समितीचं सभापतीपद साधारण महिलेसाठी राखीव आहे। केंद्र सरकारच्या नीती आयोगानं जाहीर केलेल्या धाराशिव जिल्ह्यात आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियान टप्पा 2 ची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण यासारख्या 5 निर्देशांकांवर तर परंडा या आकांक्षित तालुक्यात 6 निर्देशांकांवर आगामी 3 महिन्यात काम केलं जाणार आहे। संपूर्णता अभियान टप्पा 1 मध्ये धाराशिव जिल्ह्याला कांस्य पदक मिळालं होतं। आता सुवर्ण पदकासाठी जिल्ह्यातल्या सर्व विभाग कर्मचारी आणि प्रमुखांनी तसंच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी केलं। लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत महसूल शाखेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा सविस्तर आढावा घेतला। सर्वसामान्य ग्रामस्थांना शासनाच्या सेवा वेळेत आणि घरपोच पद्धतीनं उपलब्ध करून देणं हा लोकसेवा हक्क आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीनंतरच्या गरजांचं मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकानं जिल्ह्यात पाहणी केली। या पथकानं बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वेदना जाणून घेतल्या। सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाचीही त्यांनी पाहणी केली। भूम तालुक्यात चिंचपूर, बेलगाव तर परंडा तालुक्यात आवार पिंपरी या भागात पथकानं दौरा केला। धाराशिव इथं ओसला ओयासिस लेडीज फाउंडेशन, धारासूर मर्दिनी महिला फेडरेशन, IMA, डॉक्टर वुमेन्स विंग, अक्षरवेल महिला साहित्य मंडळ, रोटरी क्लब आणि निमा वुमन्स फोरम धाराशिव यांच्या वतीनं साडी वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। कॅन्सर जनजागृतीसाठी राबवण्यात आलेल्या वॉकेथॉनला नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। आयुष्मान भारत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयानं उल्लेखनीय कामगिरी करत नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत प्रथम क्रमांक पटकावला आहे। या योजनेअंतर्गत गेल्या 3 वर्षात एकूण 2483 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून शासनाकडे तब्बल 3,74,25,000 इतकी विमा रक्कम जमा झाली आहे। जिल्ह्याच्या वाढत्या विस्ताराचा आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार करून शहरात अत्याधुनिक आणि नवीन 6 मजली जिल्हा आणि सत्र न्यायालय इमारत उभारली जाणार आहे। या भव्य प्रकल्पासाठी 89,76,00,000 रुपयांच्या खर्चाला उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। 2025-26 या वर्षात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। राज्यस्तरावर एप्रिल 2015 ते डिसेंबर 2025 या कालावधीत कामाचं मूल्यमापन करण्यात आलं। कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉक्टर मारुती कोरे यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आरोग्यविषयक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत धाराशिव जिल्हा परिषद आरोग्य विभागानं 2025-26च्या DHO रँकिंगमध्ये राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश हरिदास यांच्या नेतृत्वाखाली या यशाबद्दल मुंबईत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी झाली। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष 2 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला। धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।